पाठ चौथा. हवेचा दाब. तुम्हाला माहितीये की हवेला वजन आणि वस्तुमान असतं. ज्या वस्तूला वजन असतं तिच्या खालील वस्तूंवर तिचा दाब पडतो. याचप्रमाणे वातावरणातल्या हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो आणि त्यामुळे वातावरणात वादळ, पाऊस अशा घडामोडी होतात. याची कारणं काय काय? तर हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो आणि प्रदेशाची उंची, हवेचं तापमान आणि बाष्पाचं प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात. हवेतले धूलिकण, बाष्प, जड वायू यांचं प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असतं आणि जसजशी उंची वाढत जाते तसं हे प्रमाण कमी होतं. म्हणजेच भूपृष्ठापासून जसं जसं आपण उंच उंच जावं तशी हवा विरळ होत जाते आणि हवेचा दाबही कमी कमी होत जातो. आता हवेत उंच जाण्यासाठी वापरला जाणारा एक आकाशकंदील घ्या. त्याला साधारण 5 मीटर लांबीचा एक साधा दोरा बांधा, म्हणजे तो आकाशकंदील पुन्हा आपल्याला खाली आणता येईल. यानंतर आकाशकंदील काळजीपूर्वक उघडा आणि मेणबत्तीची वात पेटवा. काय दिसतं? मेणबत्ती पेटवल्यावर आकाशकंदील आकाशाच्या दिशेने वर वर जाताना दिसतो. आकाशकंदिलातील हवा मेणबत्ती पेटवल्यावर उष्णतेने गरम व्हायला लागते. गरम हवा प्रसरण पावते, हलकी होते आणि वरच्या दिशेला जायला लागते. त्यामुळे आकाशकंदील सुद्धा आकाशाच्या दिशेने उचलला जातो. मात्र आकाशकंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली तर आकाशकंदील खाली 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 यायला लागतो. तापमान आणि हवेचा दाब यांचा अगदी जवळचा संबंध आहे. तापमान जास्त असेल तर हवेचा दाब कमी असतो. जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण होते, हलकी होते आणि आकाशाकडे वर जाते, म्हणून त्या प्रदेशातला हवेचा दाब कमी होतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचाही एकमेकांशी संबंध असतो. तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त तर हवेच्या दाबांचे पट्टे कमी रुंदीचे असतात. त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार साधारणपणे 10 अंश अक्षवृत्त इतका असतो. तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावर पण होतो. त्यामुळे पृथ्वीच्या विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेत हवेच्या कमी आणि जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. 1. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त यांच्या दरम्यान सूर्याची किरणं लंबरूप पडतात. त्यामुळे या भागातलं तापमान जास्त असतं. म्हणून इथली हवा तापते, प्रसरण पावते, हलकी होऊन आकाशाकडे जाते आणि ही क्रिया सतत घडत असल्यामुळे या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच 0 अंश ते 5 अंश उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. दुसरा आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. विषुववृत्तीय प्रदेशाकडून आकाशाकडे गेलेली उष्ण आणि हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यावर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर आणि दक्षिण दिशेत व्हायला लागते. उंचावरील कमी तापमानामुळे ही हवा थंड होते, जड होते आणि जड झालेली ही हवा उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. याचा परिणाम म्हणून उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. पण ही हवा कोरडी असते, म्हणून इथे पाऊस पडत नाही. म्हणूनच पृथ्वीवरची बहुतेक उष्ण वाळवंट या प्रदेशात आढळतात. यानंतर उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे. त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचं क्षेत्र कमी होत जातं आणि या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडायला जास्त वाव मिळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे आणि परिवलनाच्या गतीमुळे या भागातली हवा बाहेर फेकली जाते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हा परिणाम आपल्याला 55 अंश ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान उत्तर आणि दक्षिण या दोन्ही गोलार्धात दिसून येतो. यानंतर ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे.
दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0°C पेक्षा कमी असतं. अर्थातच इथली हवा थंड असते. याचा परिणाम काय होतो? तर ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. त्यांना म्हणायचं ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. आणि हे आपल्याला 80° ते 90° उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान दिसतात. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता ही विषुववृत्तापासून उत्तर आणि दक्षिण गोलार्धांच्या दरम्यान बदलत जाते. त्यामुळे तापमान पट्टे आणि त्यावर अवलंबून असलेले दाबपट्टे यांच्या स्थानामध्ये बदल होतो. किती होतो हा बदल? तर उत्तरायणात साधारण 5° ते 7° उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात 5° ते 7° दक्षिणेकडे असा असतो. याला म्हणायचं हवा दाब पट्ट्यांचं आंदोलन. आता हवेच्या दाबाचे परिणाम. वाऱ्यांची निर्मिती, वादळांची निर्मिती, उंची मोजण्यासाठी उपयोग, आरोह पर्जन्याची निर्मिती, श्वसन क्रियेवर होणारा परिणाम. यानंतर समदाबरेषा. समान हवेचा दाब असलेली ठिकाणं ज्या रेषेनी नकाशावर जोडलेली असतात ती रेषा म्हणजे समदाबरेषा. हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो आणि त्यासाठी हवा दाबमापक हे उपकरण वापरलं जातं.